आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणास स्पर्धा परीक्षांची तयारी निश्चितच मनापासून करावी लागेल। त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा महत्त्वाचा विषय म्हणजे जनरल नॉलेज अर्थात जीके आणि हे प्रत्येकाला आलंच पाहिजे, चालू घडामोडी समजल्याच पाहिजे। तर ज्ञान आपल्याला येईल हा उपक्रम आपण राबवत आहोत। आज आपण भाग 3 पाहत आहोत। लेट स्टार्ट। वंदे मातरम गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी। आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? 15 ऑगस्ट। धातूंचा राजा कोण? सोने। भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? वडाचे झाड। आपले राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर। 11 ते 20 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती? 155। मासे कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? कल्ले। मानवी शरीरात किती फुफ्फुसे आहेत? 2। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर। भीमा नदीवर बांधलेले धरण कोणते? प्रौढ माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती? 206। वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? बछडा। महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? अंबोली सिंधुदुर्ग। श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? साने गुरुजी। भारतीय नोटांवर कोणत्या महापुरुषाचा फोटो आहे? महात्मा गांधी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? जिजाबाई। भारतीय प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो? 26 जानेवारी। भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? जय जय महाराष्ट्र माझा। महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय? मोहनदास करमचंद गांधी। महाराष्ट्र दिन केव्हा असतो? 1 मे। सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा। कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? चीन। सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिट 20 सेकंद। नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? मनू भाकर। पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र। घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू। जगातील सर्वात लांब नदी कोणती? नाईल। भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा। महाराष्ट्रात सध्या उपमुख्यमंत्री किती आहेत? 2। एकनाथ शिंदे व अजित पवार। मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? कोकरू। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? दादा भुसे। 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 100। मुख्यमंत्री यांच्या शासकीय बंगल्याचे नाव काय? वर्षा। 1 ते 10 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती? 55। ओके, खूप छान आपण उत्तर दिलेले आहेत। भेटूया पुन्हा एकदा।